माझ्या चौथ्या कविता संग्रहातल्या 3 कविता मी इथं वाचतोय. एकूण तशा प्रकारच्या 5 कविता आहेत, ज्या कवितांना आपल्याला ऑटो रायटिंगमध्ये गणता येईल. त्या कविता लिहिल्या गेल्या, ती एक फेज होती. ती फेज परत आली नाही. पण मला त्या कविता विशेष वाटतायत. असं वाटलं की ते वाचून दाखवाव्यात. त्यातल्या 3 कविता फक्त वाचतो मी. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे गंगा. दरम्यानचं अंतर दुकानात विकायला ठेवलं. दुकानदाराने त्याचा वजन काट्याप्रमाणे वापर केला. दुकानदाराने ते अंतर वजन काटा म्हणून वापरलं. तिथं मी चपलांना वाट विचारली आणि अनवाणी निघालो. वाट पळत होती, तिला लोंबकळलो मी. एक लोकल मागे मागे धावत होती आणि माझ्या विरुद्ध दिशेने एक गिधाडांचा थवा उडत गेला. त्यांच्या पंखांची वादळी फडफड मी शिताफीनं चोरली आणि गिळून टाकली. वाटेवरचे लोक मला अचानक नमस्कार करू लागले, मला साधू किंवा संत समजून. मी निघालो हिमालयाकडे. गंगेच्या उगमात डुबकी मारून मला गंगा शुद्ध करायची होती. मला गंगा शुद्ध करायची होती. वाटेत एका महावृक्षानं मला रोखलं. अरे तू माझ्या मुळांमध्ये शिर. तू गंगा यमुना सरस्वती सर्वांना एका हाती शुद्ध करशील. महावृक्ष जसं म्हणाला तसं मी केलं. मला तिथं माझी बायको आधीच आल्याचं दिसलं. मी नाद सोडून दिला प्रवासाचा. तिच्या माझ्यामधलं अंतर गिधाडांच्या फडफडीबरोबर बाहेर आसमंतात विलीन झालं आणि गंगे आधी मी शुद्ध झालो. गंगे आधी मी शुद्ध झालो. स्वतःला असंख्य असंख्य व्यालो. दुसरी कविता आहे बुद्ध. अखेर मी जोशांच्या खिडकीची वळसण शोधली. कबुतरांना म्हटलं माझ्यासाठी तिथं घरटं बांधा. नुकताच जोशांच्या कॉम्प्लेक्सचा बिल्डर मेला होता. खाली त्याच्या प्रेतयात्रेची तयारी चालली होती. कबूतर म्हणाली आम्ही आधी फ्युनरलला जाऊन येतो. तिथं चितेवर ठेवायच्या लाकडांच्या काटक्या घरट्यासाठी तोडून घेऊन येतो. मी जोशांच्या वळचणीत बसून राहिलो. दिवा स्वप्नात मला एक प्रसूतिगृह दिसलं.
आणि एका बाईच्या पोटातून बाळ बाहेर येताना पाहिलं. लाल बुंद कोवळ्या हातापायांचं. मी हरखून गेलो. खाली उतरलो आणि बिल्डरच्या फ्युनरलसाठी रडत रडत पळत सुटलो. अग्नी दिला होता. कवटी फुटेस्तोवर थांबलो. मला कवटी फुटल्याच्या आवाजात नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं रडणं ऐकू आलं. घरटं बांधण्याचा विचार सोडला आणि निस्संग झालो. विरक्त झालो. वाट फुटेल तसा चालू लागलो. वाट फुटेल तसा चालू लागलो. तिसरी कविता आहे. पॅन्ट न घातलेला ढग. रस्त्यात मला एक बेवारस जीन्स पॅन्ट दिसली. पॅन्टीवर रक्ताचे डाग होते. मी म्हटलं, या पॅन्टीतला ढग कुठे गेला? ढगाचा मर्डर म्हणजे असंख्य कवितांचं शिरकाण. असंख्य कवितांचं शिरकाण. मी कडक उन्हात उभा राहिलो. व्हॅनगॉगच्या कडक उन्हात मी उभा राहिलो. माझी काही वाफ झाली नाही. मी हवेतच कल्पनेनं पॅन्टच्या मालकाचं एक चित्र काढू पाहिलं. मला दिसू लागलं एक चलतचित्र. पॅन्ट आत्महत्या करतेय. कवितेतल्या दोन ओळींच्या मध्ये तिनं उडी घेतलीये. खोल जाते आणि पॅन्टीतला ढग अश्रू ढाळत वर जातोय. म्हणजे मी बिटवीन द लाईन्स उभा आहे. आणि पॅन्ट पाहतोय. धन्यवाद.